गणपती बाप्पा. हॅलो एवरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आता वाजलेले 7 आणि टाट्यात हवे बुल समजलंच आहे. हा ब्लॉग कुठल्या टॉपिकवर होणार तर आज मी चाललेलो आहे माझ्या आजीच्या गावी म्हणजे चिपळूणला. आणि चिपळूणला एका स्पेशल कामासाठी मी चाललो आहे. आणि आज मी जाणार बाय रोड, म्हणजे आम्ही प्रायव्हेट गाडी केली आहे त्याच्याने जाणार. आणि आम्ही पूर्ण फॅमिली आहे, फॅमिलीसोबत ट्रिप आहे, ही रोड ट्रिप आहे. तर आम्ही समथिंग 7:30च्या दरम्यान निघू इकडनं. आणि गाडी आम्ही बुक केली, ती आल्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो मी. आणि तिकडे जाऊनच मी तुम्हाला सांगेल काय स्पेशल कामासाठी मी चाललो. तर आता जेव्हा निघतो तेव्हा हा ब्लॉग कंटिन्यू करतो. ही गाडी आहे अर्टिका आणि आता आम्ही ह्याच्यामधनं जाणार. एकदम चांगली हे मॉडिफाय आहे गाडी, बघू शकता. सीट कवर, आजी सर्व बसलेले आहे बरोबर. आजी इकडे मध्ये, आई आणि नागेश काका, पप्पा पुढे ड्रायव्हर, मी इथे आणि मम्मी तिथे. आता बसलोय बरोबर. लाईन तेवढीच आहे. माझी चप्पल पायाखाली असले ना. हा ठीक आहे, चला. गणपती बाप्पा. हा समोर मुंबई गोवा हायवे आणि आमची गाडी. आणि आता आम्ही आलो गॅस भरायला, CNG गॅस भरायला आलो. आता इकडे थांबलो. आणि मी मगाशी सांगायला विसरलेलो, टोटल किलोमीटर इकडनं चिपळूणला म्हणजे विक्रोळीवरनं चिपळूणला 269 किलोमीटर होतं. 270 किलोमीटर होतं. आता इकडनं आम्ही किती 69 किलोमीटर कवर केले. अजून 200 किलोमीटर बाकी आहे. अजून 4 तास लागेल आम्हाला पोचायला. आता वाजलेले 11 आणि आमची ऑलमोस्ट 150 किलोमीटरची जर्नी खतम झालेली आहे. आणि आता आम्ही इकडनं अजून 100 किलोमीटर बाकी आहे चिपळूण. आणि त्याच्यानंतर आतमध्ये आजीचं कुठे करबोनल आहे, तर तिकडे आता बघू किती वेळ लागतो आम्हाला. आता मॅपमध्ये तर दाखवले 1:30 वाजणार घरी पोहोचेपर्यंत. आता बघू किती वेळ लागतो. आणि असा व्ह्यू आहे इकडे, फुल एकदम छानपैकी ढग एकदम फुललेले. आणि इकडे बाजूला डोंगर. आणि आता आम्ही थांबलो पेट्रोल पंपच्या इकडे. आणि ऑलमोस्ट आम्ही रोहा क्रॉस केलेला आहे. आता वाजलेले 12 आणि पाऊस चालू झालेला बघू शकतात. आम्ही ऑलमोस्ट माणगावच्या इकडे पोहोचलो. पाऊस चालू आणि ट्रॅफिक पण खूप होता. आता आम्ही फायनली पोचलो चिपळूणला. आता आम्ही इकडं जेवणासाठी थांबलो. आता त्याच्यानंतर आम्ही घरी जाणार. तर आता जेव्हा घरी जातो तेव्हा हा ब्लॉग कंटिन्यू करतो. आता आम्ही आलेलो हॉटेल साईपुपामध्ये. आणि इकडे पाऊस तर एकदम जोरात पडला आहे मगाशी. प्रेमाचा चहा पण छान होती, कांदा भजी पण छान होती. आता आमचं जेवण झालं आहे कंप्लीट. आता आम्ही जाणार करबोनाला. तर आता हा ब्लॉग तिकडनं कंटिन्यू करतो. आता आम्ही फायनली पोचलेलो इकडे खाली मामांच्या घरी, पप्पांच्या मामाच्या घरी. आता तुम्हाला दाखवतो. आणि मी तुम्हाला फ्रेशअप झाल्याच्या नंतर कारण सांगतो की मी कशासाठी आलेलो इकडे. तर चला, चेंज झालेलं आहे आणि आता मला कपडे चेंज करायचे आहे. आणि मी यासाठी आलेलो इकडे की आमच्या गावी आज होणार गोंधळ. गोंधळ हा कोकणमध्ये एक ट्रेडिशन आहे. तर ते आज सेलिब्रेट करण्यासाठी मी आलेलो आहे. आणि हा गोंधळ
प्रत्येक 3 वर्षामध्ये होतो, पण काहीतरी मध्ये लॉकडाऊन आलं त्यामुळे नव्हतं केलेलं. तर आता हा कमीत कमी 8 वर्षाच्या नंतर गोंधळ होते. ह्याच्या आधी जो गोंधळ झाला त्याला पण मी आलेलो आणि आता पण आलेलो. आता वाजलेले 7:30 आणि फायनली मी रेडी झालेलो आहे. ब्ल्यू कलरचा कुर्ता घातलेला आहे आणि त्याच्यानंतर आता प्रोसेस नाही दाखवते मी, कारण की प्रोसेस दाखवली तर हा ब्लॉग खूपच मोठा होऊन जाईल आणि हा गोंधळ आता थोड्या वेळात चालू होऊन जाईल, अर्धा 1 तासात. अजून तयारीच होते आणि खूप लोक आले, म्हणजे 50-100 माणसं तर असतीलच. सर्व मामा मामी पप्पांचे मावशी खूप सारे लोक आलेले. तर आता थोडीफार प्रोसेस दाखवतो आणि मग त्याच्यानंतर जेव्हा गोंधळ चालू होतो तेव्हा हा ब्लॉग कंटिन्यू करतो. ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे गोंधळाची तयारी. आतून आणताना सर्वत्र बसलेली मंडळी, आज राजेभाऊकीचा हा देवाचा गोंधळ आहे आणि त्या गोंधळाची योग्य बाजारा हुकूम
आणि हे जेवण होतं चिकन वडे, चिकन आणि भात. The next day. आणि फायनली आता वाजलेलं 7:30 आणि काल रात्री आम्ही 1 वाजता झोपलो. गोंधळ चालू होतं म्हणजे आम्ही झोप आलेली कारण की पुन्हा दिवसभर ट्रॅव्हल केलं म्हणून आम्हाला झोप आली. आम्ही झोपून गेलो आणि गोंधळ चालू होता. गोंधळ काय ते 3:30-4 वाजेपर्यंत चालू होतं काल. आणि मग आता हा ब्लॉग मी काल एंड करायला विसरतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा. तर मी लवकरच नवीन ब्लॉगसोबत. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.